जालना बस आगाराच्या 64 बसेस 12 आणि 13 मे रोजीच्या मतदान कामासाठी देण्यात आले। लोकसभा मतदानासाठी जालना बस आगाराकडे जालना विधानसभा मतदारसंघ आणि बदनापूर विधानसभा मतदारसंघांनी 64 बसेसची मागणी केली होती। त्यानुसार जालना बस आगाराच्या 64 बसेस या निवडणूक कामासाठी जालना आणि बदनापूर विधानसभा मतदारसंघात पाठवण्यात आल्याची माहिती जालना बस आगाराचे व्यवस्थापक अजिंक्य जयवळ यांनी दिली आहे। 64 बसेसमधून 2 दिवसात जालना बस आगाराला 21 लाखांचं उत्पन्न होणार असल्याचं जयवळ यांनी सांगितलं। 64 बसेस मतदान करण्यासाठी पाठवण्यात आल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून जालना नजीकच्या जाफराबाद, परतूर आणि अंबड आगारामधून प्रवासी सेवेसाठी बसेस जालन्यामध्ये मागवण्यात आल्याचं जालना बस आगाराचे व्यवस्थापक अजिंक्य जयवळ म्हणाले। जालना मतदारसंघ आणि बदनापूर मतदारसंघांतर्गत जालना आगाराचे एकूण 64 वाहने बसेस यांनी बुक केलेले आहेत। या माध्यमातून आपल्या बस आगाराला किती नफा होण्याची शक्यता आहे? एकूण 64 वाहनाचं 12 मे आणि 13 मे रोजीचा एकूण 21 लाखाचा अंदाजे नफा आपल्याला आगारास मिळणार आहे। सर, हे बसेस सोडलेले आहेत, काय कालावधी काय असणार आहे आणि यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे? बसेस या 12 मे आणि 13 मे या निवडणूक प्रक्रियेकरिता देण्यात आलेले आहे। आणि 64 बसेसची मागणी असल्यामुळे जालनाच्या नजदीकचे जे आगार आहेत अंबड, परतूर इथूनही आपण बसेस मागवलेल्या आहेत। बरं, यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे, त्यासाठी आगाराकडून काही दुसरी उपाययोजना करण्यात आली आहे? 64 बसेस बुक केल्यामुळे प्रवासी याच्यावर काही परिणाम होणार नाही, कारण आपण अंबड आणि परतूर आगारातून बसेस मागवलेल्या आहे। आणि सर्व प्रवाशांना आपण आवाहन करू, तुमच्या माध्यमातून आपण आवाहन करतो की जास्तीत जास्त प्रवाशांनी एसटीवर नेहमीप्रमाणे जसा विश्वास दाखवून प्रवास करतात तसा प्रवास या मतदानाच्या दिवशी 12 मे आणि 13 मे रोजी करावा, कारण आपण इतर आगारातून बसेस बोलून प्रवासी वाहतुकीकरता उपलब्ध केलेले आहे। आणि तसेच सर्व नागरिकांना मतदान करण्यास देखील आवाहन करण्यात येते।